नमस्कार, मी प्रदीप पवार. मागील व्हिडिओमध्ये आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना कशा पद्धतीने कार्य करते याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गट अथवा समूह योजना कशा पद्धतीने कार्य करते, त्याचबरोबर सदर योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सदर योजनेसाठी कर्जाची मर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याचा देखील आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. कर्जाची मर्यादा काय असणार आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया. 2 व्यक्तींचा गट अथवा समूह असेल तर कर्जाची मर्यादा 25 लाख रुपयेपर्यंत असेल. त्याचबरोबर 3 व्यक्तींचा गट असेल तर कर्ज मर्यादा 35 लाख. 4 व्यक्तींचा गट असेल तर कर्जाची मर्यादा 45 लाख. 5 व्यक्तींचा गट अथवा समूह असेल तर कर्जाची मर्यादा 50 लाख रुपयापर्यंत असणार. सदर योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे, ते आपण पाहणार आहोत. सदर योजनेसाठी सर्व सदस्यांचे आधार कार्ड अनिवार्य आहे. त्याचबरोबर सर्व सदस्यांचे रहिवासी पुरावा म्हणजेच रहिवासी दाखला अथवा रेशन कार्ड, लाईट बिल सुद्धा आपण अपलोड करू शकतो. सर्व सदस्यांचा उत्पन्नाचा पुरावा सुद्धा अपलोड करणे तितकेच महत्वाचे आहे. सदर पुराव्यासाठी आपण उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला तसेच ITR सुद्धा दाखल करू शकतो. जर आपण ITR दाखल करणार असेल तर नवरा बायकोचे ITR लग्न झाले असेल तर दाखल करावे लागतात. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट अथवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेला दाखला अपलोड करणे देखील तितकेच अनिवार्य आहे. त्याचबरोबर जर गट हा पार्टनरशिप फर्म असेल तर कोणकोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. जर पार्टनरशिप फर्म असेल तर नोटरी केलेली पार्टनरशिप डीड, त्याचबरोबर नोटरी केलेला फॉर्म A, त्याचबरोबर ऑथोराइज्ड पर्सन रिझोल्युशन तसेच इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य असते. तीच फर्म जर LLP असेल तर कोणती कागदपत्रे लागतात? जर ती फर्म LLP असेल तर नोटरी केलेले पार्टनरशिप डीड, फॉर्म 16 इनकॉर्पोरेशन डिजिटल व्हेरीफाईड, त्याचबरोबर ऑथोराइज्ड पर्सन रिझोल्युशन तसेच इतर आवश्यक दस्तऐवज अनिवार्य आहेत. त्याचबरोबर तीच फर्म जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर कोणती कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे? तर त्यामध्ये सर्वप्रथम MOA म्हणजेच मेमोरँडम ऑफ असोसिएशन त्याची ओरिजिनल कॉपी, त्याचबरोबर आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजेच AOA त्याची सुद्धा ओरिजिनल कॉपी अपलोड करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर अधिकृत व्यक्तीचा ठराव पोस्टपाईस फॉर्म ची ओरिजिनल कॉपी, त्याचबरोबर इतर आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे आपण जमा केल्यानंतर आपण ती सर्व कागदपत्रे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या पोर्टलवरती जाऊन आपण ती सर्व कागदपत्रे योग्यरित्या अपलोड केल्यानंतर आपल्याला महामंडळाकडून LOI म्हणजेच पात्रता प्रमाणपत्र प्राप्त होते. सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी फायनान्स विथ प्रतीक या पेजला फॉलो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.